सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर. जर बघितलं मित्रांनो, मी नेहमी बोलतोय, ही काळी आई जर नाही वाचली ना मित्रांनो, तर शेतकरी वाचणार नाही बरं का. आणि जर शेतकरी नाही वाचला ना, तर देश वाचूच शकत नाही, जग नाही वाचू शकत. कारण या जगाचा पोशिंदा जर कोणी असेल तर तो आमचा शेतकरी आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. उद्या तुमच्याकडे मर्सिडीज असेल, BMW असेल, हेलिकॉप्टर असतील आणि खायला अन्नच नसेल तर काय परिस्थिती असेल. हॅलो, मी नेहमी बोलतो, या काळ्या आईकडे मातीकडे जर देवाने एक सिस्टम दिली असती, एक सिस्टम कुठली, हे तोंड जर दिलं असतं ना बोलण्यासाठी, जर काही यंत्रणा दिली असती या मातीकडं, तर याने ढसा ढसा रडून आपल्याला आलिंगन मारून रडली असती, बोलली असती की बेटा रे, तुझ्या फादरनी पण माझ्यावरती केमिकल फर्टिलायझरचे स्प्रे केलेत, अंग जळतं रे माझं, याचा खूप त्रास होतो रे मला, माझ्या मातीमधला एक एक अवशेष मरत चाललेला आहे. आणि बेटा तू पण तेच करतो, थोडं तरी विचार कर रे. आणि मी तुझ्या मुलाबाळांची पोट भरते, तुझ्या घराला पोट भरते, आणि तुझ्या घराचंच नाही रे, अख्ख्या देशाचं पोट भरते मी. 30 वर्ष झालंय माझ्यावरती भडीमार होतोय. DAP गोणीच्या गोणी टाकल्या जातं, युरिया टाकल्या जातं, एवढंच नाही तर तणनाशक आणि एवढे हार्ड केमिकलचे स्प्रे मारल्या जातात की मी रोज मरत चालली, दरवर्षी मरत चालली. पण माणूस म्हणून माझी एवढी पण कीव येत नाही. ही बोलली असती की नाही, और रडली असती की नाही. अहो तुम्हाला मला ज्याने जन्म दिला ना, ही आई आहे. पण जी सगळ्यांचं भरण पोषण करतं ना, आपण जिवंत नाही राहू शकलो असतो. आईच्या पोटात पण आपण जिवंत राहू शकलो नसतो जर आपल्या आईला खायला अन्न मिळालं नसतं. विचार करताय आज आपल्या महाराष्ट्रातली परिस्थिती काय. काही भागामध्ये नापीक होत चाललेली, काही भागामध्ये जमीन कडक होत चालली. एक काळ होता बैलाच्या नांगरणीवरती जमीन शेती करायचो आपण, बरोबर. आज काय झालं, ट्रॅक्टर आले, त्या ट्रॅक्टरला सुद्धा ते 2 फाळ 1 फाळ आले. आलं ना, विचार करा 10 वर्षांतर काय JCB लावणार का. हॅलो, जमीन वर खाली करण्यासाठी काय JCB लावणार आपण. मग जर एवढी जमीन कडक करायची असेल, नापीक करायचं असेल, एक बुद्धिमान म्हणून विचार करतो मित्रांनो, मी कधी कधी मला पण असं विचार येतं, जर ब्रह्मदेवानी मीटिंग मागितली या प्रॉब्लेमवरती, देवानी मीटिंग मागितली आणि मीटिंगला बोलवलं, सगळी जेवढी पशु पक्ष जेवढे असतील जीव सगळ्यांना बोलवलं आणि माणसाला पण बोलवलं आणि एकच प्रश्न केला तिथून चेअरवरनं देवानी, ब्रह्मदेवानी, हे निसर्ग जे मी बनवलं होतं, सुंदर बनवलं होतं, याला कोणी बिघडवलं. हॅलो, हात कोणाचं वर येईल. मग ते म्हणणार मी एवढं सुंदर माणूस बनवलं, बुद्धी दिली, सगळं दिलं, बिघडवलं याने. बरं बिघडल्यानंतर बिघडलं किती, तर पुण्यामध्ये या वर्षी जे हीट आहे, उन्हाळा वाटतो, एवढा ऊन कधीच नव्हता. हॅलो, मॉलमध्ये जा, सगळ्यात जास्त सेल जर कशाचा असेल तो एसीचा सेल आहे आता. विचार करा मित्रांनो की पुढच्या 10 वर्षातली परिस्थिती काय असेल. आणि एवढी परिस्थिती माणसाने बिघडून, माणूस फॅन लावू शकतो, कूलर लावू शकतो, एसी लावू शकतो, पण कधी ऐकलं का एखाद्या चिमणीने एसी लावली. जंगलामध्ये एका माकडाने कूलर लावलाय. ही आपली केलेली करणी बिचारी भोगतात आहे माहिती, त्यांना पण हीट जाणवतंय, त्यांना पण पाणी मिळत नाही प्यायला. ह्या सगळ्या गोष्टीवरती माणूस म्हणून विचार करायला लागा, तुम्हाला कळेल सनेज काय काम करतं ना आपण काय काम करतो. क्लिअर होतं. सनेज मिशन मित्रांनो, आपण मिशन वरती काम करतोय. सनेज मिशन काय मिशन, आपली गट शेती. ह्या गट शेतीवरती आतापर्यंत डायरेक्ट सेलिंगची एकाही कंपनीने बोललं नाहीये. आपण बोलतोय आणि बोलत नाहीये, मागचे 4 वर्ष 5 वर्षापासून बोलतोय. आताची मीटिंग आहे कुठली, 8 मे 2024. ही मीटिंग नाहीये, ही ऍक्शन मुवमेंट. ऍक्शन मुवमेंट. आपण काम करायला निघालो ह्या सेक्टरमध्ये मित्रांनो, आपण काम करायला निघालो. आणि हे गट शेती आहे ना, ही सगळी मॅनेजमेंट म्हणजे कंपनीची मॅनेजमेंट याच्यावरती काम करणार. तुम्हाला याचा टेन्शन नाही कसं गट करायचं. शेतकरी गट म्हणजे काय, फार्मर प्रोड्युसर कंपनी. फार्मर प्रोड्युसर कंपनीचा आतापर्यंत जो काही निर्माण झाला असेल, तो निर्माण स्वतःच्या बेनिफिट आणि फायद्यासाठी लोकांनी, बऱ्याच शेतकऱ्यांनी केलं. पण इथून पुढे जे काही आता प्रोड्युसर कंपनी, खास करून सनेज फार्मर प्रोड्युसर जे काही लोक तयार होतील आपल्याकडं मित्रांनो, हे असे ग्रुप असतील, असे गट असतील की ज्या शेतकऱ्यांना आपण सक्षमीकरण करण्यासाठी यावरती सगळं अन्न निर्मितीपासून सगळं काम करतात. मग यांना लागणारी सगळी गाईडलाईन, सगळं नॉलेज, सगळं टेक्निकली सपोर्ट, सगळं मित्रांनो अमोल सर सगळं आपलं असणार आहे. मग याच्यासाठी आपण काही सिस्टम पण उभी करतोय मित्रांनो, गट शेती. दुसरं काय, ती गट बनवल्यानंतर त्या शेतकऱ्यांना जे ऑर्गॅनिक
फार्मिंगचं सर्टिफिकेशन पाहिजे ना, त्यासाठी लागणारं सगळं टेक्निकली आणि नॉलेजचा जो काही सपोर्ट असेल तो टोटल मॅनेजमेंटचा असेल. त्याला टेन्शन नाहीये, त्याने फक्त काय करायचं, आपण सांगतो त्या पद्धतीनं गट तयार करायचा आणि गट तयार झाल्यानंतर त्याचं डॉक्युमेंट आणि त्याची जी काही फीज असेल तेवढंच फक्त त्यांनी करायचं. बाकी सगळं टोटल याचा फॉलोअप घेणे, हे सगळं करणं, सगळं मॅनेजमेंट करणं. मित्रांनो, आपलं 300+ प्रोडक्टची बास्केट आहे. या 300+ प्रोडक्टमध्ये 9 कॅटेगरीज आहेत. या 9 कॅटेगरी मधला एक पण प्रोडक्ट असा नाही की तुम्हाला तो घरात वापरावा असं वाटणार नाही. वाटेल? ह्या 9 ब्रँडेड मध्ये आता ज्यावरती आपण फोकस करतो ते म्हणजे ऑर्गॅनिक एज. मित्रांनो, ऑर्गॅनिक एजसाठी आपण 2 वर्ष घेतली. 2025 आणि 26 पर्यंत सनेज याच्यामध्ये खूप मोठ्या ब्लास्टिंग लेवलवरती काम करणार आहे. मित्रांनो, आपण नुसतं बोलत नाहीये. आज नाही म्हटलं तर हा 2020चा एका प्रोग्रामचा व्हिडिओ आहे. मला आवर्जून तुम्हाला दाखवायला आवडेल. कारण जर नवीन लीडर असतील, नवीन डिस्ट्रीब्युटर असतील, ते म्हणत असतील आता गव्हर्नमेंट किंवा लोक बोलायला लागले म्हणून हे बोलतात की काय. मागील 8 वर्ष, मागील 5 वर्ष, मागील 4 वर्ष प्रत्येक डायसवरनं पोटतिडकीने या विषयाला आपण बोलतो. आणि मित्रांनो, ही क्लिप मला म्हणून दाखवायला आवडेल की मागील काही वर्षापासून तुम्हाला कंठर जगायचं असेल तर स्वच्छ अन्न खायला पाहिजे. त्याच्यासाठी हा सगळ्या ऑर्गॅनिक पसारा उभा केला माझ्या जगांनी. म्हणून बेटा, मागे फिरा, पुढे जा, पण मागे वळून पहा रे. कोणी कुणाचं नसतं आणि तुम्हाला सर्वांसाठी धडपडणार हे लेकरू. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला, कोई बात नहीं. मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला, मगर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला रे. म्हणून बेटा, कुणी कुणाचं नसतं. जब तक गाल पे गोस तब तक यार भी दोस्त, गाल पे गोस अट जाए तो यार भी तुट जाए. आणि तुमच्या सर्वांसाठी स्वप्न पाहणारा, ऑर्गॅनिक देशाला करायसाठी धडपडणारा. म्हणून माझा बाबा लई मोठा आहे रे. म्हणून छगन राठोडची काळजी घ्या बेटा. आणि मला छगनला पण सांगायचं आहे बेटा, छगन, फुलांच्या पायगड्यावरून चालताना आज फुलं मिळतात रे. काय वाटतं मित्रांनो, हे ज्या माइंडच्या भावना आहेत, अंतर्मनातले शब्द आहेत, हे पैशाचे शब्द आहेत? हॅलो, एक डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीसाठी डायरेक्ट सेलिंगच्या ट्रॅकवरती, डायसवरती हे उद्गार काढणं, अशा व्यक्तीने बोलणं, तुम्हाला काय वाटतं? आपण काही ते चेष्टा म्हणून ह्या विषयाला निघालो नाहीये, सिरियसली आहे मित्रांनो. आणि याच्यात खूप क्रांतिकारी काम करणार आहे. माई जिथं कुठं असतील, तिथून जर बघत असतील तर माईला नेहमी गर्व वाटेल आपल्या सगळ्याच परिवारावरती. एवढा मोठा काम आपण करणार. भारत हा कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशामधली परिस्थिती आपल्या कृषीची सगळ्यात वाईट आहे मित्रांनो. परंतु आपण काय करतोय, आज केमिकल, रासायनिक फर्टिलायझरचं मारा सगळी लोक सांगतात. मी नेहमी म्हणतोय की आज एवढं सगळं जर आपण मार्केटमध्ये आजार बघतोय, आजारमध्ये काय, घरामध्ये 10 लोक आजारी आहेत, 5 लोक असतील, 3 लोक असतील, कोणाला डायबिटीज, बीपी सगळं काही आहे. मला प्रश्न एकच करायचा आहे, माझे पंजोबा असताना 30 वर्ष आधी किती आजाराची लिस्ट होती, किती दवाखाने होते सिटीमध्ये, आता दवाखाने किती ती यादी काढा, आता त्या दवाखान्याची लाईन किती येते रेकॉर्ड करा. काय परिस्थिती हो. 30 वर्ष आधी शहरामध्ये एखादं मोठं क्लिनिक असायचं, बरोबर आहे? हॅलो, आणि त्या एका क्लिनिक मध्ये मोजकीच गर्दी असायची. आज 2024 मध्ये गल्ली गल्लीमध्ये एका डिसीज वरती 5-5 मजली अपार्टमेंट, एक मोठे मोठे हॉस्पिटल आहे. हार्टचं स्पेशल, किडनीचं स्पेशल, ब्रेनचं स्पेशल, आईचं आधी होतं का 30 वर्ष आधी एकाच ठिकाणी सगळं व्हायचं. हॅलो, मग अशा वेगवेगळ्या आजारावाईज 1-1, 4-4, 5-5 मजली मोठी मोठी इमारत, क्लिनिक उभी झाली. पेशंटची लाईन कमी व्हायला पाहिजे की वाढायला पाहिजे? आता परिस्थिती काय, प्रत्येक हॉस्पिटल खचाखच भरून आहेत. कारण का जे मेडिसिन खातो त्याचेही दुष्परिणाम आणि जे मी अन्न खातोय, पाणी पितोय त्याचे पण दुष्परिणाम. आजार वाढणार हे सगळ्या हॉस्पिटल उभं करताना डॉक्टरला माहिती असतं आपल्याकडे किती लाईन येणार आहे. हॅलो मित्रांनो, आपण आज ह्या सगळ्यावरती जे काही घेऊन चाललोय परिणाम, आज ह्या सगळ्या गोष्टी, हीच वेळ आहे मित्रांनो फक्त आपल्याला बदलायची. तयार आहात? हीच वेळ आहे क्रांतिकारी या सेक्टरसाठी काम करण्यासाठी. आज इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपला डिस्ट्रिक्ट आणि आपला तालुका या सगळ्या गोष्टीवरती काम करायचंय. बेटर आणि सस्टेनेबल सोल्युशन या सगळ्यावरती कोण देणार? सनेज. सस्टेनेबल सोल्युशन हा शब्द वापरला मी.
शॉर्ट टर्म सोल्युशन नाही, लॉंग टर्मचा सोल्युशन घेऊन मित्रांनो यावरती आपण काम करणार आहे. ॲग्री प्रोडक्ट, सॉइल केअर असेल, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला याची कंटेंट माहिती पाहिजे. ट्रेनिंग घेतो म्हणजे काय करतोय आपण, कंटेंट माहिती पाहिजे, कसं बनलंय, त्याची ताकद काय, खाली गेल्यानंतर काय करतो, सगळ्या गोष्टीच्या ह्या नॉलेज घ्यायचे. कारण का हा प्रोडक्ट क्रांती करणार आहे. आणि मित्रांनो जर तुम्ही याच्यावरती फोकस नाही केला तर तुमच्या तालुक्यातला 10 एकर 25 एकर बागायती करणारा शेतकरी एखाद्याच्या टीम मध्ये येईल, तो 10 एकर सनेज ऑर्गॅनिक करेल. मग तुमच्या लक्षात येईल मी काय मिस केलंय. हॅलो, बस एवढं नका होऊ. म्हणून ऍग्रिकल्चर वरती पूर्णपणे हे करा, सहभागी आपल्याला कशा पद्धतीने करायचं. शेतकरी बांधवांना केमिकल फर्टिलायझर मध्ये कमी करून आपण आपल्या सनेजचे प्रोडक्ट आपण त्यांना वापरण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. त्याच्यासाठी सेमिनार ट्रेनिंग ऑर्गनाईज करणार आहे. तुमचा रोल एक एवढाच आहे, हे प्रोडक्ट समजून घेणे आणि शेतकऱ्यापर्यंत गावापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणे. क्लिअर? तुम्हाला गट शेतीमध्ये डोकं लावायचं नाही, तुम्हाला त्या कुठल्याही भानगडीमध्ये डोकं लावायचं. तुमचा एकच रोल आहे की कुठला जिल्हा कुठला तालुका, त्या तालुक्यात किती गाव आहेत, माझ्या लिस्टमध्ये कोण शेतकरी आहे. दुसरं, गावागावामध्ये जी झेडपीची शाळा आहे, समाज मंदिर आहे, छोटासा बॅनर लावून आपला अभियान दनानून 1 तासात कार्यक्रम झाला पाहिजे. चमत्कार असा होईल की तुमचा आता जो बिझनेस आहे ना तो 3 टाइम्स ग्रो. कारण येणारा जून महिना हा शेतकऱ्यांचं कर्ज काढेल ते, पण शेती पेरतोय. त्याला जर तुम्ही म्हटलं साहेब तुमच्याकडे शेती किती आहे, तो म्हणणार 2 एकर 5 एकर 10 एकर. साहेब फक्त काही गुंठे, ह्या सीझनला फक्त सनेज वापरा. तुमचं जे वापरताय ना त्याला 25-30% 40% कमी करू, सनेज ऍड करू त्याच्यामध्ये, पण 1 एकर प्लॉट ह्या वेळेस फक्त सनेजचं करा. पुढच्या वर्षी तुम्ही ठरवा तुम्हाला 5 एकर 10 एकर सनेजनी करायची की तुमचं जसं चालू तसंच करायचं. लक्षात येतोय? आपलं काम एवढंच आहे मित्रांनो की या सीझनला तुम्हाला कॅप्च करायचं प्रॉपरली, आणि याच्यासाठी सगळी यंत्रणा आपली स्वतःची असणार आहे. शेतकरी बांधवांना आपण काय करणार आहे, ऍग्रिकल्चरचं जे काही नॉलेज आहे, जे काही ट्रेनिंग असेल, जे काही टेक्निकल सपोर्ट असेल, या सगळ्या गोष्टी या 3 वर्षामध्ये मॅनेजमेंटच्या वतीनं आपण उभ्या करणार आहे. आणि मित्रांनो ज्या काही गोष्टी आहेत, सनेज ऍग्री प्रोडक्ट बास्केट वापरल्यानंतर जमीन म्हणजे आपला मेन मोटो काय माहितीये की पुढच्या 5 वर्षामध्ये जर शेतकरी आपल्या विचाराने सुरुवात केली आणि आपल्या विचाराने चालला ना, हा 1 वर्षातला 6 महिन्यातला कार्यक्रम नाही. अमोल बरोबर ना? जमिनीमधला जो काही झालेला कचरा आहे ना तो काढण्यासाठी आपल्याला 5 वर्ष 3 वर्ष काम करायचे पुढचे. मित्रांनो 5 वर्षानंतर मात्र एवढं नक्की सांगेल की जी आजोबा पंजोबांच्या काळातली नैसर्गिक जमीन शेती होती ना त्या शेतीला आपण कनेक्ट करू परत. म्हणजे माणसाचं हेल्थ आरोग्य नाहीये, आपण जमिनीचं आरोग्य सुद्धा सुधारत नेणार आहे. आणि मित्रांनो याच्यासाठी फक्त तुम्हाला हे प्रोडक्ट आणि टेक्निकली सगळं जाऊन आपल्या प्रोडक्टला मार्केटला रेकमेंड करणे. ऑर्गॅनिक शेती पीक माल जे असेल ना याला विक्रीसाठी सनेजचा प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांसाठी उभं करणार आहे. मित्रांनो बोलायला म्हणून बोलायला नाही आलोय. पहिला सेशन आपला या सिरीज मधला झाला औरंगाबादला, दुसरा सेशन नगरला, आज पुणे आणि उद्या नाशिकला आहे. एवन तुम्हाला पुढच्या वर्षभरात असं पण दिसेल काळे सर मी स्वतः मॅनेजमेंट कंपनी कुठल्या तरी तालुक्यामध्ये प्रोड्युसर कंपनीचं निर्माण करून आम्ही मीटिंग घेतोय तुमच्या स्कीम मधल्या लोकांसाठी. आणि असं काही नाही हा मिशन तुम्हाला पेटवणार, आम्ही एसीत बसणार, बिलकुल नाही. आम्ही दिसणार तुम्हाला या मिशन मध्ये काम करताना, कारण हा मिशन आहे. आणि हा मिशन मित्रांनो आपण आता पुढची 2 वर्ष महाराष्ट्राचा जिल्हा न जिल्हा सोबत घेणार आहे. तुम्ही ठरवा कुठल्या जिल्ह्यामध्ये तुमची टीम आहे, कुठल्या जिल्ह्यात तुम्हाला कसं काम करायचं. बाकी जिल्ह्यावरती आपण फोकस करणार. मित्रांनो ह्या सगळे प्लॅटफॉर्म आपण शेतमालासाठी जर उभं करतो विक्रीसाठी, तर शेतकऱ्यांना दुसरं काही नको आहे. मित्रांनो आज जर बघितलं तर कुठली कंपनी कुठली ऑर्गनायझेशन प्रोडक्ट बनवतं आणि विकतं त्याला म्हणतो ऑर्गॅनिक आहे, वापर, शेतजमीन चांगलं आहे, पीक पण चांगलं होतं. पण हे पीक चांगलं होत असताना 4-5 वर्षांनंतर शेतकऱ्याला प्रश्न पडतो मी आता विकू कुठं, कोणाला विकू. आणि जर सनेज आपला प्लॅटफॉर्मवरती ते विकायला घेत असेल तर मित्रांनो विचार करा उद्या शेतकरी आपण किती सक्षम आणि मजबूत करणार आहे. देश मजबूत होईल की नाही. जून 2024 या पावसाळी सीझन मध्ये आपण 50 डेमो प्लॉट साठी सिलेक्शन करतोय. पण काळे सरांचं माझं बोलणं झालं औरंगाबादचं सेशन झाल्यानंतर पहिल्या सेशन नंतरच की सर आपण 100 प्लॉट करूया. किती? 100. आपण 100 जून मधले डेमो प्लॉट करतोय. 5 मिनिटात आपण फिनिश करू. 5 मिनिट चालेल.
मित्रांनो, या जूनच्या सीझन मध्ये आपण 100 लोकांचे डेमो प्लॉट करणार आहे. डेमो प्लॉट म्हणजे काय? डिव्हिजन वाईज. उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण काही घेतलं, काही मराठवाड्यामध्ये घेतलं, काही पुणे, काही आपण विदर्भात घेऊ. असे वेगवेगळ्या पिकाचे वेगवेगळ्या लेवलचे शेतकऱ्यांना आपण कनेक्ट करणार आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट सेल करायचंय, विकायचंय, प्रॉपर प्रेझेंटेशन देऊ. पण हा डेमो मध्ये घेण्यासाठी तुम्हाला एक बुकिंग करायचं हेड ऑफिसला. काय करायचं? बुकिंग करायचंय. बुकिंग मध्ये तुम्हाला कुठलं पीक घ्यायचंय, शेतकरी कुठल्या तालुक्यातला आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या तिथं काय करायचं? बुकिंगला द्यायचे. मग त्याच्यातनं सिलेक्शन होतील की आपल्याला 100 प्लॉट कंपनीला कुठले करायचे. पण हे प्रोडक्ट विकत घेतल्यानंतर इथून पुढे लागणारी जी काही यंत्रणा असेल, फोन कॉलिंग, त्याच्यावर कुठली कीड आली, काय फवारायचं, सगळ्या सपोर्टिंग सिस्टमचं पुढचं हार्वेस्टिंग पर्यंत सनेज टोटल त्याच्यावरती फ्री ऑफ कॉस्ट काम करणार. तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही. त्याचा कॉल रिसिव्ह करण्यापासून त्याच्या प्लॉटवरचा फोटो असेल, एवढंच नाही, जर मेजर असेल तर आपला व्यक्ती जाऊन बांधावरती जाऊन तिथं बघेल आणि ट्रीटमेंट सांगेल की सर हे तुम्हाला उद्याच्या उद्या करायचं. एवढी यंत्रणा मित्रांनो यासाठी आपण सज्ज करतोय. म्हणून इथं बसलेल्या माणसाला या 4 सेशन मध्ये आम्ही सांगतोय येणाऱ्या 31 मे पर्यंत तुम्हाला हे बुक करायचंय. 31 मे नंतर याच्यावरती टोटल सायकल सनेज मॅनेजमेंट या कामाला सुरुवात करणार आहे. आणि मित्रांनो, या सगळ्या सिस्टमला बांधण्यासाठी आपला जो विजन आहे 2025 पर्यंत जे काही आपण हे डिव्हिजन निवडलंय ना, याच्यामध्ये आपण डिप्लोमा झालेली ऍग्रिकल्चरची डिप्लोमाची एक टीम क्रिएट करणार आहे. अमोल सर, म्हणजे साधारणतः आपली 10-15 लोकांची टीम असेल जी कंपनीच्या मॅनेजमेंट सॅलरी बेसिसवरती असते. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये 2 दिले, ह्या जिल्ह्यामध्ये 1 दिली, अशा लेवलची असेल. मग तुमची टीम असो, कोणाची टीम असो, मॅनेजमेंट जर तुम्हाला एवढी पॉवरफुल सर्व्हिससाठी सगळे यंत्रणा उभी करत असेल, तुम्हाला काय करायचं मित्रांनो? फक्त जायचं, अक्षय कुमार आणि शाहरुख खानचं रोलच करायचंय. फक्त तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं, त्याच तुमचा रोलच संपला. एवढं सुंदर काम मित्रांनो ह्या सेक्टरमध्ये आपण करणार आहे. सोबत आहात? सोबत आहात? सोबत आहात? मित्रांनो, क्रांतिकारी काम, क्रांतिकारी काम. आणि ह्या सेक्टरमध्ये शेतकऱ्यांबद्दल न कोणी बोलणार, न कोणी काम करणार. आज सनेज एक तडफीनं, एक अंतर्मनातनं, कुठल्याही वरवरचं लिहिलेलं भाषण न आणता अंतर्मनात यासाठी काम करण्यासाठी जीव ओतून मिळणार. आणि याच्यामध्ये खूप चॅलेंज पण आहेत बरं. मी जे बोलतो याच्यामध्ये खूप चॅलेंज आहे. हे सोपं सेक्टर नाहीये, नाही आतापर्यंत दुनियादारी झाली असती. हॅलो, खूप लोकांनी इन्व्हेस्टमेंट करून याला उचललं असतं. याला चॅलेंज आहे. याला चॅलेंज पहिलं काय माहितीये? शेतकऱ्यापर्यंत जाऊन काम करावं लागतं. आणि सगळ्यांना पाहिजे, पैसे लावल्यावरती पैसे आले पाहिजे, पण काम करायची गरज नाही पडली पाहिजे. आम्ही मेहनत करायला तयार आहे मित्रांनो, आम्ही काम करायला तयार आहे. म्हणून या सेक्टरमध्ये न्याय देण्यासाठी आपण काम करू. मग या सिस्टमसाठी आपण काय केलंय? सनेजची सगळ्यात मोठी पॉवरफुल्ली काय असेल तर आपलं रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर स्वतः सनेजचं इन हाऊसेस आहे. मिस्टर यशोधन सर, आज यासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. समजा आता इथं आपण जर बसले, ऍग्रिकल्चर मध्ये सरांचा खूप मोठा अनुभव आहे. इथून पुढे लागणारा ऍग्रिकल्चर आणि अजून काही प्रोडक्ट असतील याचं रिसर्च डेव्हलपमेंट, फक्त तुम्ही सांगायचं हा प्रोडक्ट पाहिजे किंवा ही सर प्रोडक्ट मार्केटला दिसलो बरं काय, खूप भन्नाट रिझल्ट आहे, तुम्ही फक्त सॅम्पल आणून सोडायचं आमच्यापर्यंत. क्लिअर होतोय? याची सगळे डेव्हलपमेंट, याच्यासाठी लागणारं सगळं डोकं आपलं इन हाऊसेस आहे मित्रांनो. आज जर बघितलं यशोधन सरांचं वैशिष्ट्य काय, 23 वर्षाचा दांडगा अनुभव रिसर्च अँड डेव्हलपमेंट मधला आहे. आज बुद्धिमान लोक जर मॅनेजमेंट सोबत असतील तर आपण उद्या काय क्रिएट करू शकतो. अकाई सोना सेम तुम्हाला ऍग्रिकल्चर मध्ये अकाई सोना आपले सॉइल केअर आणि सगळे प्रोडक्ट आहेत मित्रांनो. उदाहरण मला सांगायला आवडेल, आपला जो हा प्रोडक्ट आहे ना सन महाराजा, या सन महाराजामध्ये ना 11% आपलं कार्बन आहे. इथं बसलेला कुठल्याही माणसानं माझं चॅलेंज आहे, डायरेक्ट सेलिंगचं कुठल्याही प्रोडक्ट हातात घ्यायचं आणि त्याला कार्बनचं पर्सेंटेज लेवल विचारायचं. कुठल्याही कंपनीमध्ये तुम्हाला 6.5च्या वरती कार्बन लेवल दिलेली नाहीये. इथं तुम्हाला 11% ह्या प्रोडक्ट मध्ये दिला. तुम्ही डेप्थ मध्ये गेला, ह्या माणसाने काय संशोधन केलं, संशोधन मध्ये अजून एक एक्सपायर 40 वर्षाची कंपनी एका प्रोडक्ट वरती लाखो करोडोचं टर्नओव्हर या देशातनं करतं. एक स्टिकर नावाचं प्रोडक्ट तयार करतं. काय सनेजने तुम्हाला जे सनस्टिक बनवलं नाही या माणसाने, ते स्टिकर नाहीये फक्त, ते स्टिकरचं पण काम करतं.
स्प्रेडरचं पण काम करतं आणि जमिनीमधलं पाण्यामधलं पीएच मेंटेन कंट्रोल करण्याचं काम सुद्धा हा प्रोडक्ट करतं. याचे 7-8 वैशिष्ट्य या प्रोडक्टची, 7-8 प्रकारचे. ह्याच्या डेप्थमध्ये जर तुम्ही गेलात ना, हा प्रोडक्ट कुठलाही शेतकरी विसरणार नाही, जो आपला स्टिकर प्रोडक्ट आहे. एक एक प्रोडक्ट आपले बाप आहेत. कार्बन सारखा प्रोडक्ट जर बघितलं ना, जमिनीमध्ये कार्बनच नाहीये. आज सरकारच्या देशासमोर सगळ्यात मोठा प्रश्न काय, जमिनीमध्ये कार्बन नाही राहिलेलं आहे. कारण 10 वर्ष 20 वर्ष आधी बैलगाड्यावरती लोक शेणखत टाकायचे शेतामध्ये. आज गाई पण नाही, शेणखत पण नाही, काहीच नाही. सगळा चालला तो कशावरती, क्रोसिन गोळी सलाईन. अहो किती दिवस देणार. जमिनीचं अन्न आहे मित्रांनो, काय पाला पाचोळा सडलेलं कुजलेलं सगळं. ही सगळी क्षमता बनवलेली माणसं, टेक्निकल पर्सन, काळानुसार शेतकऱ्यांसाठी मार्केटसाठी लागणारा कुठलाही प्रोडक्ट. एवढंच नाही, या माणसाने डेव्हलप केलेलं प्रोडक्ट फ्लोअर क्लिनर प्रोडक्ट जो आहे ना, फ्लोअर क्लिनिंग, मी स्वतः त्याचा फील घेतलेला, एकदा अनुभव घ्या. आज बरेचसे लोक काय करतात माहितीये, घरामध्ये निगेटिव्हिटी घालवण्यासाठी पाणी घेतात, पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, खडं मीठ, जाडं मीठ हे सगळं करून पोछा काढतात आणि फील घ्यायला बघतात. ह्या प्रोडक्टला, आपला जो फ्लोअर क्लिनिंग आहे ना, हा प्रोडक्ट वापरायचा. जिथं तुम्हाला घराच्या कोपऱ्यात निगेटिव्हिटी वाटतं ना, त्या कोपऱ्यात वापरा आवर्जून. आणि तिथं चेअर टाकून 10 मिनिटं बसा. 10 मिनिटं तुम्हाला 10 मिनिटात जर फील झालं नाही तर काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होतं. आपण वाटेल की हरू मित्रांनो, एवढी गॅरंटी देतो. एक एक प्रोडक्ट सोनं बनवलंय, सोनं आपल्या कंपनीनं. फक्त तुम्ही त्याच्यावरती एकदा फोकस करणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रोडक्टवरती आज जर बघितलं तर काही प्रोडक्ट आपण पीव्हीला खूप चांगली बास्केट दिली, ज्याच्यामध्ये तुमचा बिझनेस आणि पेआउट चांगला होतो. पण काही प्रोडक्ट आवर्जून तुमच्या घरासाठी, घरामधल्या भल्यासाठी वापरा. सनेजने निर्माण केलेलं साधी अगरबत्ती लावल्यानंतर तुम्ही काय फील करा. जो आपला एक फ्लेवर आहे केवढा म्हणून, त्याच्यामध्ये 4-5 फ्लेवरची अगरबत्ती वापरून बघा मित्रांनो. सगळ्यात मोठी आपली ही ताकद आहे. दुसरी ताकद काय, सगळ्यात मोठी ताकद म्हणजे तुम्हाला दुपारनंतर झालेलं सेशन गुरुदत्त काळेसर सरांसाठी एकदम जोरदार टाळ्या. सिंपल बोलेल फक्त. एक प्रशासनामध्ये 35 वर्ष काल काम केलेली व्यक्तिमत्व, एवढा दांडगा अनुभव, एक क्लास 1 ऑफिसर लेवलची व्यक्ती, ज्यावेळेस एखाद्या डायरेक्ट सेलिंग कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरती स्वतःची टोटली इमेज आणि काम करण्याचं सगळं लावत असेल तर त्या कंपनीची प्रोफाईल चेक करत असते की नाही. हॅलो, आणि काय या सेक्टरमध्ये काम करायचं ना, स्वतः काळेसर तुमच्या समोर डायसवरती बोलून गेलेत मित्रांनो. आज सरांचा जर अनुभव बघितलं तर खूप चांगला 30-35 वर्षाचा अनुभव, आणि सरांच्या खूप चांगल्या आउट ऑफ कंट्री, काही आपल्या देशामधल्या सगळ्या गोष्टीमध्ये ॲग्रिकल्चर. सगळ्यात महत्वाची काळेसरांची गोष्ट काय, तर त्यांच्या रक्तामध्ये आणि त्यांच्या विचारामध्ये एकच आहे की सर शेतकऱ्यांसाठी आणि शेतजमिनीसाठी पुढचे 10 वर्ष काम करायचे. मी बऱ्याचशा रिटायर लोकांना बघितलं. आता त्यांच्याकडे जर आपण काही विचार घेऊन गेलो ना तर त्यांचा पहिला शब्द असतो, सर आम्ही लय केलो. आता रिटायर झाल्यानंतर वय मस्त आनंदाचं आणि समाधानाने जगण्याचं आणि तिकडे वाट बघण्याची वेळ आहे. कुठं तिकडं. आणि ही व्यक्ती म्हणतं की नाही सर आपल्याला मिशन मध्ये काम करायचं, आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम करायचंय, आपल्याला शेत जमिनीसाठी काम करायचंय. मित्रांनो, जर एवढा योग ह्या सगळ्या सनेज प्लॅटफॉर्मवरती आपण उभा केला असेल तर मित्रांनो विचार करा की या सनेजला या सेक्टरमध्ये काय काम करायचं, कुठं जायचंय. आणि लास्टला थँक्यू, या पेजवरती मी एक तुम्हाला इमेज दाखवलेली आहे. 2 मिनिटात मी फिनिश करतो. एक इमेज दाखवली. कोणाची इमेज, कोणाची इमेज आहे, का ठेवलं माहितीये मित्रांनो, तुम्हाला माहित नाही म्हणून दाखवायसाठी ठेवलं का. ह्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. पण ह्या दैवताने ज्या दिवशी लहानपणी त्यांना दिसलं की हा प्रॉब्लेम आहे आणि आईने सांगितलं बोट पकडून, राजे काही झालं तरी चालेल, हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, दॅट्स इट. आणि मग बालपणामध्ये राजांचं डोकं लागतंय की झाला कितीही दुनियादारी होऊ द्या पण स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. बघा, प्रॉब्लेम वरती काम करण्यासाठी निघालेली निडर लोक कशी असतात. आणि आज जगामध्ये हेवा वाटावर राजा म्हणून ना तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणून या महाराष्ट्राच्या डायरेक्ट सेलिंग सनेसारख्या ब्रँड कंपनीला
तुमच्या समाजामध्ये किंवा तुमच्या लोकांमध्ये, तुमच्या टीममध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही कलंक लागेल असं सनेज कधीच करणार नाही मित्रांनो, कधीच करणार नाही. म्हणून महाराजांनी जो विजन, जो सगळ्या गोष्टी बघितल्या असेल, तोच विजन आज या देशामधल्या प्रॉब्लेम वरती सनेज परिवार बघतोय आणि त्यावरती तडफीनं काम करण्यासाठी उतरतंय. बस ती तडफ तुमची पाहिजे. तयार आहात? तयार आहात? मित्रांनो, एवढ्या पडत्या काळामध्ये, एवढ्या अप अँड डाऊन्स मध्ये, एवढी दुनियादारीमध्ये एक झाशीची राणीचं पेवर 12 लाख 15 लाख रुपये महिना म्हणतोय. सविता मॅडम, तुषार सरांसारखी डायनामिक व्यक्तिमत्व, एवढ्या सगळ्या गोष्टी काय अडचणी होत्या सर ज्यावेळेस आलेत? मी बघितलं सरांना. अहो, दुनियाच्या अडचणी, प्रॉडक्ट वेळेवर नाही, सर्व्हिस वेळेवरती नाही, तरी ह्या लोकांचे विजन. आणि मित्रांनो, एवढी विजनरी आणि साथ देणारी ही लोक, आजची बोलण्याची एनर्जी आहे ना, ह्या लोकांची देण आहे. म्हणून ह्या लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण एखाद्या गोष्टीला कनेक्ट होतात आणि नंतर पळून जातात त्रास झाल्यानंतर. अशी लोक भरपूर मिळतील, पण जी लोक विचारानं कणखर असतात आणि मेलो तरी चालेल. ते खिंड आठवतं? मेलो तरी चालेल. किंवा त्या गडे दोर कापल्यानंतर तिथून एकतर लढून म्हणून, नाहीतर गडावर नोकरी टाकून म्हणून, पण पळक्यामध्ये आपलं नाव नाही पाहिजे. लक्षात येतोय मित्रांनो? या मिशननी आपल्याला राजे छत्रपतींच्या, म्हणजे माझा एम काय की उद्या ही कंपनी, ही ऑर्गनायझेशन ज्यावेळेस आउट ऑफ स्टेट मध्ये काम करेल, त्या स्टेटमध्ये, एक्सपायटेड स्टेटमध्ये असा प्रोग्राम चाललेला असेल, डायरेक्टवरती लिडरशिप येतील आणि एक उठून उभा राहील, सांगेल की मेरा 1 महीने का इन्कम 5 लाख, 6 लाख, 7 लाख, 10 लाख, 15 लाख. आणि आखरी जाताना बोलेल, कंपनी कहाँ की है? कंपनी कहाँ की है? आपल्याला तिथं चेंज पडणार मित्रांनो, आपण तिथं जिंकला. म्हणून तुमच्या ह्या सगळ्या ब्लेसिंग मध्ये मी तुमची रजा घेतो. फक्त एवढंच आहे की आपण मिशनला एकत्र उतरू. शपथ आहे भवानीची, जर तलवार ठेवली तर. हॅलो, तर मित्रांनो, या जूनच्या सीझन मध्ये कामाला लागू. जी पण गोष्ट असेल, जी पण अडचण असेल, जे पण त्रास असेल, तो तुमचा त्रास, तुमची अडचण म्हणजे सनेजची अडचण असणार आहे. एवढं लक्षात घ्या. टोटल मॅनेजमेंट, टोटल सिनियर तुमच्या सोबत त्या कामाला ताकदीनं सोबत आहे. तुम्ही ज्या पद्धतीने दिवसभर शिक्षण ऐकलात, हा असा नॉलेज आपल्या टीम मध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या शेतकऱ्यापर्यंत, आपल्या प्रत्येक घरापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. तयार आहात? तयार आहात? तुमचे अगदी मनापासून आभार मानतो आणि थँक्यू.